किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला छानसा कोळंबी पुलाव करून दाखवणार आहे। अगदी चवीला अप्रतिम लागतो, तुम्हाला नक्की आवडेल। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। कोळंबी पुलाव करण्यासाठी इथे मी 1/2 किलो कोळंबी घेतली आहे। हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवली आहे। 2 कांदे चिरून घेतले, आले लसूण मिरचीचा ठेचा घेतला आहे, कोथिंबीर, लाल तिखट 2 चमचे, अर्धा चमचा हळद, मीठ, 1 तमालपत्र, 2 दालचिनी, 4 लवंगा, कोकम, कढीपत्ता आणि इथे हा भात मी मोकळा शिजवून घेतलेला आहे। इथे पॅन मध्ये 3 चमचे तेल तापत ठेवले आहे। त्यावर आपण तमालपत्र घालूया, दालचिनी आणि 2-4 लवंगा घालूया। यावर आपण कढीपत्ता घालूया आणि कांदे बारीक चिरून घेतले बघा, उभे उभे ते घालूया। लालसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा लालसर झाला आहे, आपण यावर आलं लसूण मिरचीचा ठेचा घालूया आणि छान परतून घेऊया। आलं लसूण छान परतून झालंय, यावर आपण आता मसाले घालूया। 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ परतून घेऊया। ते मसाला छान परतून झालाय, यावर आपण कोळंबी घालूया आणि परतून घेऊया। कोळंबी छान परतून झाली, यावर आपण कोथिंबीर घालूया, कोकम घालूया, आपण थोडं पाणी घालूया। झाकण ठेवूया 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटं झाली आहे, जी कोळंबी छान शिजली आहे। आपण आता यावर आपलं भात घालूया, हे छान परतून घेऊया। आपलं भात छान परतून झालाय, यावर आपण अर्धा लिंबाचा रस घालूया, यावर आपण कांद्याची पात घालूया, पुलाव छान परतून झालाय। आपण 10 मिनिटांसाठी वाफ काढूया। 10 मिनिटं झाली आहे बघा, आपला पुलाव सर्विंगसाठी तयार आहे। अप्रतिम झाला। मी आता गॅस बंद करून तुम्हाला सर्व करून दाखवते। इथे छान असा कोळंबी पुलाव तयार केला आहे। खूप मस्त झाला आहे, चवीला भारी झाला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने केलेला आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान पुलाव करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा। शेअर करा, लाईक करा, आठवणी सबस्क्राईब करा। धन्यवाद।